नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची खुशखबर असणार आहे. या बँकेत ज्यांचे खाते आहेत त्यांना असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण पीक कर्ज माफ होणार आहे. सरकारचा हा सगळ्यात मोठा निर्णय असणार आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा. काय अपडेट आहे, सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे. राज्यातील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. तुम्हाला सांगतो की राज्यातील बहुतेक लोक शेतीवरती आधारित आहेत आणि त्यांची कुटुंबे कृषी उत्पादनावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस दैनंदिन होत आहे. अनेकदा पावसाळ्यात किंवा नैसर्गिक आणि अनैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी दारिद्र्य रेषेखाली जात असून स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणत आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केली आहे. या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यातील 1 लाखापर्यंतची शेती कर्जमाफी केली जाणार आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन कर्जमाफी मिळवू शकता. कृषी कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करा. या शेतकऱ्यांसाठी कोणत्याही सहकारी किंवा खासगी बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कृषी कर्ज 2024 घेतले होते आणि काही कारणामुळे पेघनासाठी झाले आहे आणि किंवा त्यांचं थकीत कर्जाची परतफेड करण्यास सक्षम नाहीत. त्यानंतर सरकारने जारी केलेल्या पात्रता निकषावर आधारित 1 लाखपर्यंतचे सर्व शेतकरी कर्ज माफ केले जाते. विशेषतः शेतीवर आधारित असलेल्या आणि उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसलेल्या छोट्या शेतकऱ्यांना हे कर्ज माफ केले जाईल, जेणेकरून ते नव्याने शेती सुरू करून देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकतील. सरकारने शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करण्याची योजना राबवत आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज इतर कोणत्याही योजनेअंतर्गत माफ झाले नाही आणि तुम्ही भारतातील रहिवासी असाल तर तुम्ही कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन कर्जमाफीसाठी अर्ज करू शकता. किंवा जर तुम्ही आधीच कर्ज केला असेल तर तुम्ही नवीन या कर्जमाफी यादी 2024 मध्ये तुमचे नाव तपासू शकता. कर्जमाफी योजनेअंतर्गत फक्त तेच शेतकरी लाभ घेऊ शकतात जे भारताचे कायमचे रहिवासी आहेत. या योजनेअंतर्गत केवळ अल्प व अत्यल्प शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र मानले जातील. केवळ अशा शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल. योजनेसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीत कोणाचे नाव नसेल तर कृषी कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करा. या यादीतील नाव पाहण्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या सूचना वाचाव्या लागतील. चला तर मग पूर्ण अपडेट बघून घेऊया. शेतकरी नोंदणी क्रमांक, कर्जाची कागदपत्रे, बँक खाते वितरण, निवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, जमिनीशी संबंधित मूळ कागदपत्रे, मूळ कर्ज प्रमाणपत्र, अशा प्रकारे एवढे आवश्यक कागदपत्रे आहे हे तुम्हाला चेकआउट करून घ्यावे लागतील. शेतकरी कर्जमाफी यादी 2024 मधील नावे तपासण्यासाठी तुमच्या राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. आता होमपेजवर कर्ज विमोचन स्थितीचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. तुमच्या समोर कृषी बँक कर्ज 2024 एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला तुमचा जिल्ह्याच्या बँक शाखा, खाते क्रमांक, किसान क्रेडिट कार्ड क्रमांक टाकावे लागेल. कर्जाशी संबंधित माहिती प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करावे लागणार आहे. शेतकरी कर्जमाफी यादी संबंधित प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावे लागणार. आता तुम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहात की नाही तुम्हाला कर्जमाफीची पात्रता दिसेल. तुमचे नाव नव्याने प्रसिद्ध झालेल्या यादीत आढळल्यास तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात. अशा प्रकारे तुम्ही कर्जमाफी यादी 2024 मध्ये तुमचे नाव ऑनलाईन तपासू शकता. तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.